नमस्कार. आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याबद्दल वेगळं असं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. पण एक किस्सा मात्र असा आहे की त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला वाचायला मिळतो की 1897 साली पुण्यामध्ये प्लेगनं थैमान घातलेलं होतं आणि रँड नावाच्या अधिकाऱ्याला पुण्याची जबाबदारी सोपवलेली होती. प्रचंड जीवितहानी या ठिकाणी झालेली होती आणि या काळामध्ये त्यांनी दत्तक घेतलेला जो मुलगा होता यशवंत, तो डॉक्टर होता आणि त्याला राजा टाकून सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात बोलावून घेतलं आणि ससाण्यांच्या माळरानावरती एक छोटा दवाखाना टाकला आणि आसपासच्या परिसरात जे प्लेग बाधक लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी आणून त्यांच्यावरती त्या उपचार करत होत्या. असंच त्यांना एका दिवशी पांडुरंग गायकवाड नावाचा अस्पृश्य गावकुसाच्या बाहेरचा एक मुलगा प्लेग बाधित आहे ही गोष्ट कळाली आणि त्यांनी पळत जाऊन त्याला आपल्या पाठीवरती घेतलं, धावत पळत आणून त्या दवाखान्यामध्ये त्याचा इलाज केला आणि ह्या गोष्टीमध्ये सावित्रीबाई फुले यांना प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 साली त्यातच त्यांचं निधन झालं. या करुण स्वभावाच्या सावित्रीबाई फुले आपल्याला पाहायला मिळतात. तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचे जेवढे उपकार आपल्यावर आहेत हे कोणत्याही गोष्टी केल्या तरी ते फेडणं शक्य होणार नाही. आपल्या सगळ्यांना झाशीची राणी आपल्या स्वराज्यासाठी मुलाला पाठीवर घेऊन लढणारी तिची शौर्यगाथा आपण ऐकत असतो. पण सावित्रीबाई फुले यांनी दीनदलितांच्यासाठी प्रसंगी आपला जीवही पणाला लावला. ही शौर्यगाथा कुणी सांगायची? या शौर्यगाथेपासून कायम आपण अभिन्न असतो. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या कार्यावरती कायम अन्याय झाला असं नेहमी वाटत राहतं. पण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना वाचणारी अनेक लोक पुढे येऊ लागलेले आहेत. त्यांच्यावरती खूप संशोधन करू लागलेले आहेत. त्यांच्यावर जवळपास 200पेक्षा कितीतरी अधिक पुस्तकं लोकांनी लिहून झालेली आहेत. सावित्रीबाई फुले यांना या त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.